नमस्कार. बघूयात आजचा पहिला पदार्थ. हा पदार्थ तयार करण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा जिरं घातलं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं यामध्ये घालून घ्यायचे. आता थोडीशी जाडसर याची आपल्याला पेस्ट ही तयार करून घ्यायची. इथे वाटण तयार झालं. आता कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. हे वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता हे वाटण 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती परतून घ्यायचे. वाटण इथे परतून घेतलं. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर आणि पाव चमचा हिंग घालून घ्यायचंय. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वाटीने मी यामध्ये पाणी घालणार आहे त्याच वाटीने आपल्याला सर्व जिन्नसे मोजून घ्यायचे आहे. तर यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचंय आणि याला मिक्स करून घ्यायचंय. आता या पाण्याला एक उकळ काढून घ्यायची. पाण्याला उकळ येत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. आता एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्याच वाटीने यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचंय. आता यामध्ये काही जिन्नस ऍड करून घेऊयात. 1 चमचा ओवा घालायचाय. ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. आणि 2 चमचे यामध्ये आपल्याला तीळ घालायचे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व कोरडे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे. इथे आपले हे कोरडे जिन्नस तयार होत होते तोपर्यंत पाण्याला देखील चांगली उकळ आलेली आहे. यामध्ये 1.5 वाटी आपल्याला ताक घालून घ्यायचंय. ही 1 वाटी ताक घातलं. आता अर्धी वाटी यात ताक घालून घेतलं. असं बरोबर 1.5 वाटी ताक इथे आपण वापरले. आता गॅसची फ्लेम अगदी स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती हे मिश्रण सतत मिक्स करत आपल्याला एक उकळ फुटेपर्यंत चांगलं एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आपण ताक घालून घेतलेलं आहे. तर ताक हे फाटू शकतं, त्यामुळे असं सतत मिक्स करत जायचे. आता तुमच्या लक्षात आलं असेल याला उकळ फुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये लगेच आपल्याला पीठ हे घालून घ्यायचे. तर आपल्याला हे पीठ एका वेळेस सर्व घालायचं नाहीये. असं थोडं थोडं पीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे. असं थोडं थोडं पीठ घालून घेतल्यामुळे पिठाच्या गुठळ्या होत नाही. आता इथे मी एक रवी घेतलेली आहे आणि रवीचा जो दांडा असतो तर त्याने आपल्याला हे मिक्स करत जायचे. आणि असं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये जसं लागेल तसं पीठ हे घालून घ्यायचे आणि हे मिश्रण अशा पद्धतीने या रवीच्या दांड्याने आपल्याला घेरून घ्यायचे. शक्य असेल तर असा रवीचा दांडा वापरा. याने काय होतं, पिठाच्या गाठी यामध्ये होत नाही. आता उरलेलं सर्व पीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि असं आपल्याला पुन्हा याला घेरून घ्यायचे. इथे मी हे मिश्रण चांगलं घेरून घेतलेलं आहे आणि तुमच्या लक्षात आलेलं असेल पिठाच्या अजिबात थोड्याही गाठी यामध्ये शिल्लक राहिलेल्या नाहीये. इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला थोडंसं स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मिश्रण असं कढईपासून वेगळं होत आहे. याचा अर्थ इथे आपलं हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे. गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आणि यावरती 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचे आणि या मिश्रणावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. मिश्रणावरती चांगली वाफ आलेली आहे. आता झाकण काढूयात आणि हे मिश्रण एका पसरट ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिश्रण चांगलं हाताने 4 ते 5 मिनिटं मळून घ्यायचे. इथे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. आता यापासून आपल्याला घारगे बनवायचे आहे. तर ज्या साईडचा तुम्हाला घारगा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा उंडा हा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण याला लाटून घेऊयात. तर त्यासाठी याला पिठामधून थोडंसं घोळवून घ्यायचे आणि याला लाटून घ्यायचे. जशी आपली चपातीची थिकनेस असते तशाच पद्धतीचे याला लाटून घ्यायचे. इथे मी हा घारगा लाटून घेतलेला आहे. आता आपण याला भाजून घेऊया. त्यासाठी तवा गरम करून घेतलाय. यावरती हा घारगा घालून घ्यायचा. आता याला आपल्याला दोघी बाजूंनी चांगलं भाजून घ्यायचे. घारगा एका साईडने भाजून झाल्यावरती याला पलटी करून घ्यायचे आणि याला तेल किंवा तूप लावून चांगलं भाजून घ्यायचे. रात्रीच्या वेळेत जर तुम्हाला काही हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हे ताकातील आंबूस घारगे बनवून घेऊ शकता. चवीला अगदी छान लागतं आणि मस्त असे स्पंजी, सॉफ्ट आणि मऊसूत असे तयार होता. याला मी चांगलं तेल लावून दोघी साईडने भाजून घेतलंय. इथे आपला हा घारगा तयार झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. असे हे ताक घालून केलेले घारगे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी मऊ, लुसलुशीत, स्पंजी आणि सॉफ्ट राहतात आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतात.
रात्रीच्या जेवणासाठी हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही हा घारगा नक्की बनवून बघा. चवीला अगदी भन्नाट लागतो. हा घारगा तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता. एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप इथे आपल्याला लापसीचा रवा घ्यायचा आहे. हा रवा तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये किंवा ग्रॉसरी स्टोअरमध्ये आरामशीर अवेलेबल होईल. यामध्ये त्याच कपाने अर्धी वाटी इथे मी आंबट दही घालून घेतलं. याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. यावरनं अंदाजा येईल यामध्ये किती पाणी घालायचे. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचे आणि याला पुन्हा मिक्स करून घ्यायचे. याला मी मिक्स करून घेतले. आता तुम्ही या बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी पाव कप एवढं पाणी आपण वापरले. यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हा रवा भिजण्यासाठी ठेवायचा आहे. इथे बरोबर 15 मिनिट झालेले आहे आणि इथे आपला हा रवा भिजलेला आहे. रव्याने पूर्ण पाणी हे शोषून घेतलेलं आहे आणि रव्याची साईज सुद्धा डबल झालेली आहे आणि हे बॅटर सुद्धा घट्टसर असं तयार झालेलं आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला हा भिजवून घेतलेला संपूर्ण रवा घालून घ्यायचा आहे. यामध्ये पाव कप आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक असं आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता हे तयार करून घेतलेलं बॅटर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. यामध्ये आपल्याला अर्धा कप बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि पाव कप रवा घालायचा आहे. इथे आपल्याला जाड रव्याचाच वापर करायचा आहे. बारीक रवा अजिबात वापरू नका. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवायचे पिठाच्या गुठळ्या यामध्ये अजिबात राहायला नको. याला मी मिक्स करून घेतले आणि अगदी स्मूथ असं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे. तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया. एक पसरट ताट घ्यायचं आहे. याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे. यामध्ये एक रिंग आपण ठेवूया. अशी रिंग नसेल तर डब्याचे झाकण सुद्धा वापरू शकता. आता हे पाणी अशा पद्धतीने चांगलं गरम करून घ्यायचे आणि तेल लावून घेतलेलं हे ताट आपल्याला यामध्ये ठेवून द्यायचं आहे. आता बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि बॅटर इथे आपलं चांगलं मुरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बॅटर मुरल्यामुळे घट्टसर झालेलं आहे. कारण यामध्ये रवा घातलेला आहे आणि रवा यामध्ये फुललेला आहे. त्यामुळे यामध्ये मी पाव कप पाणी घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं. आता बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीची आहे आणि असंच आपल्याला हे बॅटर हवं आहे. आता यामध्ये 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे. 1 चमचा किसून घेतलेलं आलं घालायचं आहे. अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. हळद जास्त वापरू नका नाहीतर ढोकळ्यावरती लाल पॅचेस पडतात. पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंगाचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये आपल्याला तेल घालायचे. तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचंय. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. इथे आपलं हे ढोकळ्यासाठीचं बॅटर तयार झालं. यामध्ये 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचाय आणि हे बॅटर अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे. इनो घातल्यामुळे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळे ढोकळ्याला छान जाडी पडते आणि मस्तसा मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट ढोकळा तयार होतो. याला मी मिक्स करून घेतलं. आता वेळ न वाया घालवता लगेच हे बॅटर ताटामध्ये आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं यावरती. गॅसच्या हाय फ्लेमवरती हा ढोकळा 10 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. इथे बरोबर 10 मिनिट झालेले आहे आणि इथे मी हा ढोकळा शिजवून घेतलाय. बघू शकता ढोकळा मस्तसा टम्म फुगून वर आलेला आहे. आता ढोकळा चेक करून घ्यायचा. यामध्ये टूथपिक घातली. टूथपिक अगदी क्लीन आलेली आहे. याचा अर्थ इथे आपला ढोकळा चांगला शिजला गेलेला आहे. आता हा ढोकळा हलकं थंड करून घ्यायचा आहे. ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत ढोकळ्यावरती घालण्यासाठी आपण तडका तयार करून घेऊयात. पॅन मध्ये पोहे खाण्याचे 3 छोटे चमचे तेल घालून घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यावरती यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची. पाव चमचा हिंग घालायचा. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची. आता ही फोडणी 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगली परतून घ्यायची. इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे. आता ढोकळा हलका थंड झालेला आहे. आता ही गरमागरम तयार केलेली फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे आणि ही फोडणी अशा पद्धतीने या ढोकळ्यावरती आपल्याला पसरवून घ्यायची.
आता आपण ढोकळा कट करून घेऊयात। ढोकळा कट करत असतानाच तुम्हाला अंदाज आला असेल हा ढोकळा अतिशय छान मऊ लुसलुशीत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। यातील एक पीस मी तुम्हाला काढून दाखवत आहे। इथे आपण लापसीच्या रव्यापासून हा ढोकळा तयार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता हा ढोकळा अतिशय छान मऊसूत स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे। ढोकळ्याला जाळी सुद्धा खूप सुरेख आलेली आहे आणि हा ढोकळा चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि मस्त असा स्पंज आणि सॉफ्ट तयार होतो। अशा पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। इथे मी 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत, तर त्या यामध्ये घालून घ्यायच्या आहे। 3 ते 4 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कट करून घेतली, तर ती सुद्धा यात घातली। 1 चमचा चण्याची डाळ घालायची, 1 चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची आहे आणि याला 1 ते 2 सेकंद चांगलं तेलावरती आपल्याला परतून घ्यायचंय। आता याला परतून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची आहे, पाव चमचा हळदी पावडर घालून घ्यायची आणि पुन्हा याला 1 ते 2 सेकंद परतून घ्यायचे। आता यामध्ये 1 कप आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे। हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करावा, बारीक रवा अजिबात वापरू नका। आता हा रवा गॅसच्या अगदी मंद आचेवरती आपल्याला 3 ते 4 मिनिटं रंग चेंज होऊ न देता भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा रवा भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता रवा मस्त असा हलका फुलका तयार झालेला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि याला एका बाउलमध्ये आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे। रव्याचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती यामध्ये 1 कप आपल्याला ताजं दही घालून घ्यायचंय। सुरुवातीला याला मिक्स करून घेऊयात, यावरनं अंदाजा येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर हे तयार करून घ्यायचं आहे। इथे आज आपण मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट अशी झटपट तयार होणारी इडली बघत आहोत। तर इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचे आपल्याला ठेवायचे आहे। यापेक्षा जास्त सैलसर हे बॅटर ठेवू नका, अशाच पद्धतीचे हे बॅटर ठेवायचे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 10 मिनिटं हे बॅटर मुरण्यासाठी ठेवायचे। आता बॅटर मुरत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे मी इडली मोल्ड घेतलेला आहे, याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्ही ते तेल सुद्धा याला लावून घेऊ शकता, पण तूप लावल्यामुळे तुपाचा फ्लेवर इडलीमध्ये खूप छान लागतो। आता इथे आपण 10 मिनिटांसाठी बॅटर हे मुरण्यासाठी ठेवलेलं होतं। बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे। यातील जो रवा आहे तर तो सुद्धा चांगला भिजलेला आहे आणि रवा मस्त असा फुललेला आहे। बॅटर भिजल्यामुळे हे बॅटर घट्ट झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। आता इडली छान मऊ लुसलुशीत स्पंजी सॉफ्ट तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून घ्यायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी 1 चमचा पाणी घालायचं यावरती आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि हे बॅटर आपल्याला अगदी पटापटा मिक्स करून घ्यायचे। बॅटर मिक्स करून घेतल्यानंतर वेळ न वाया घालवता लगेच आपल्याला हे बॅटर इडली मोल्डमध्ये फिल करून घ्यायचे। आता या इडली मोल्डमध्ये मी थोडेसे काजूचे काप ठेवत आहे, ऑप्शनल आहे, नाही वापरलं तरी सुद्धा चालू शकतं। आता यामध्ये आपल्याला हे इडलीचं बॅटर घालून घ्यायचंय। इडलीचं बॅटर इडली मोल्डमध्ये फिल करताना थोडीशी जागा ठेवायची, कारण ही इडली फुलते त्यामुळे। आता लगेच आपण इडली स्टीम होण्यासाठी ठेवूया, तर त्यासाठी इथे मी इडली कुकरमध्ये पाणी हे गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये हे इडली स्टँड आपल्याला अशा पद्धतीने ठेवून द्यायचे आहे। आता ही इडली आपल्याला गॅसच्या हाय फ्लेमवरती 10 ते 11 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही इडली बरोबर 11 मिनिटं शिजवून घेतलेली आहे। आता झाकण काढूयात, तुम्ही बघू शकता इडली मस्त टम्म फुगून वर आलेली आहे। टूथपिक सुद्धा क्लीन निघालेली आहे, याचा अर्थ इडली इथे आपली चांगली शिजली गेलेली आहे। आता ही इडली आपल्याला हलकी थंड करून घ्यायची आहे आणि नंतर या मोल्डमधून डिमोल्ड करून घ्यायची आहे। चमच्याने अशा या इडलीच्या कड्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि इडली आपल्याला काढून घ्यायची। बघा मस्त जाळीदार स्पंजी सॉफ्ट अशी ही इडली तयार झालेली आहे। रात्रीच्या जेवणासाठी काही हलकं फुलकं बनवायचं असेल तर तुम्ही ही इडली बनवून घेऊ शकता, चवीला अगदी भन्नाट लागते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा।
प्रकार क्रमांक 4। आता ही खिचडी तयार करण्यासाठी आपल्याला 1 कप कुकरमध्ये तांदूळ घालून घ्यायचे आहे। आता त्याच कपाने पाव कप तुरीची डाळ घालून घ्यायची आणि पाव कप साल असलेली मुगाची डाळ घालायची। पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला डाळ तांदूळ वॉश करून घ्यायचे आहे। बघा, डाळ तांदूळ वॉश करून घेतले। आता यामध्ये आपल्याला त्याच कपाने 4 कप पाणी घालून घ्यायचं आहे। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता झाकण लावून आपल्याला कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता खिचडी शिजत आहे तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। इथे आज आपण पालक पंजाबी खिचडी बनवत आहोत, तर त्यासाठी आपल्याला पालक सुरुवातीला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे मी कढईमध्ये पाणी घातलेलं आहे, 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि यामध्ये अर्धी जुडी पालकची घालून घेतलेली आहे। पालक 2-3 वेळेस मी वॉश करून घेतलेला होता। आता हा पालक आपल्याला 1 ते 2 मिनिटं या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। जास्त ओव्हर कुक हा पालक करायचा नाही। बघू शकता इथे मी हा पालक शिजवून घेतला। आता पालक शिजल्यानंतर याला काढून घ्यायचा आहे आणि थंडगार फ्रीज मधील पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे पालकाचा रंग हा चेंज होणार नाही आणि पालक अगदी हिरवागार दिसेल। आता ज्या पाण्यामध्ये आपण पालक शिजवलेला होता त्याच पाण्यामध्ये मी पाव वाटी मकीचे दाणे घालून घेतले। आता हे दाणे आपल्याला 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। दाणे शिजवून घेतले, याला एका बाउलमध्ये काढून घेतलं। आता हे पाणी फेकून न देता हेच पाणी आपल्याला खिचडीसाठी पुढे वापरायचं आहे। आपण पालक शिजवून घेतलेला होता, तर त्यातील पाणी काढून घ्यायचं आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। आता यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घातल्या। 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालून अशा पद्धतीची बारीक याची पेस्ट ही तयार करून घेतली। पालकची पेस्ट तयार होत होती तोपर्यंत इथे मी खिचडी देखील शिजवून घेतलेली आहे। मस्त अशी लुसलुशीत खिचडी शिजलेली आहे, बघू शकतात। आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊयात। तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 2 छोटे चमचे तेल घालायचे आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तुपामुळे खिचडीची चव अगदी छान लागते। आता तेल आणि तूप गरम झालं, यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। 1 चमचा यामध्ये जिरं घालून घ्यायचं आहे आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। आता मसाल्यांमध्ये आपल्याला 2 तेजपत्त्याची पानं घालायची आहे, 1 इंच दालचिनी घालायची आहे आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे। याला मिक्स करून घेतलं। यामध्ये आपल्याला 3 चमचे शेंगदाणे घालायचे आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचा। कांदा इथे मी परतून घेतलेला आहे। आता 1 मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालायचे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी टोमॅटो परतून घेतलेला आहे। आता तयार करून घेतलेली पालकची पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायची आहे। इथे मी पालकची पेस्ट परतून घेतली आणि तुम्ही बघू शकता या पेस्टला छान तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला जे शिजवून घेतलेले मकीचे दाणे होते तर ते घालून घ्यायचे आहे आणि काही सुके मसाले यामध्ये घालायचे आहे। पाव चमचा गरम मसाला घातला। अगदी चिमूटभर हळद घालायची आहे, कारण खिचडीमध्ये सुद्धा हळद घातलेली होती। 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। पंजाबी खिचड्यांमध्ये किचन किंग मसाल्याचा वापर केला जातो, त्यामुळेच या खिचडीची चव अप्रतिम अशी लागते। मसाले पालकाच्या पेस्टमध्ये चांगले परतून घेतले। आता यामध्ये आपल्याला ही खिचडी घालून घ्यायची आहे। खिचडी देखील आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर ही जी पंजाबी डाळ खिचडी आहे तर ही सुद्धा लुसलुशीत असते आणि छान मऊसूत असते। तर यामध्ये आपल्याला त्यासाठी पाणी घालून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते खिचडीसाठी त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला पालक शिजवून घेतलेला होता, तर तेच पाणी आपल्याला यामध्ये वापरून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही खिचडीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। अशी ही खिचडी देखील चवीला अप्रतिम लागते आणि अगदी भन्नाट चवीची तयार होते। आता यावरती झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटांसाठी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती ही खिचडी वाफेमध्ये शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहे आणि इथे आपली ही पालक डाळ खिचडी छान तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यावरती बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। आता ही खिचडी देखील चवीला अप्रतिम तयार व्हावी तर त्यासाठी आपल्याला एक तडका तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं। तूप गरम झालं, यामध्ये 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घातला।
हा लसूण आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता ही फोडणी हलकी थंड झाल्यावरती यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं। इथे आपला हा लसूणी तडका तयार झालेला आहे। आता खिचडी आपण सर्व करून घेऊया। तयार झाली इथे आपली ही पंजाबी पालक डाळ खिचडी। चवीला अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं भरपूर सारे प्रोटीन्स युक्त तयार होते। खिचडी अशी ताटामध्ये वाढून घेतल्यानंतर यावरती आपल्याला हा तयार करून घेतलेला लसूणी तडका घालून घ्यायचा आहे। या तडक्यामुळेच खिचडी जास्त चविष्ट तयार होते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्याच वाटीने पाव वाटी यामध्ये गव्हाचं पीठ घालायचे। आता आपल्याला एक स्पेशल वाटण यासाठी तयार करायचे, तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घालायचे, 4 लसणच्या पाकळ्या घालायचे, 2 चमचे शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे इथे आपल्याला कच्चेच वापरायचे। 1 चमचा खोबरं घालायचे आणि इथे आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची। पाणी घालून आपल्याला ही चटणी अगदी बारीक अशा पद्धतीने वाटून घ्यायची। आता ही तयार करून घेतलेली चटणी आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायची आहे। यामध्ये 1 चमचा दही घालून घ्यायचं आहे। दही घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते। आता यामध्ये 1 चमचा जिरं, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे। आपण चटणी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलेली होती, तर मिक्सरच्या भांड्याला काही वाटण हे शिल्लक राहिलेलं होतं, तर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून चांगलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घातलं। सुरुवातीला याला मिक्स केलं। आता यामध्ये लागेल तसं पाणी घालायचंय आणि याचं आपल्याला सरसरीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचंय। बघू शकता इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता यापासून आपल्याला धिरडं तयार करायचं आहे, तर मी तवा इथे गरम करून घेतलाय आणि याला तेल लावून ग्रीस करून घेतलंय। आता या तव्यावरती 2 पळी आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचंय। आता हे धिरडं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। धिरडं एका साईडने भाजल्यावरती वरची बाजू अशी कोरडी होते। याला तेल लावून घ्यायचंय आणि हे धिरडं आपल्याला पलटी करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता धिरड्याला मस्त अशी जाळी पडलेली आहे। अशाच पद्धतीने हे धिरडं आपण दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊया। इथे मी हे धिरडं दोन्ही साईडने चांगलं भाजून घेतलेलं आहे। तयार झालं इथे आपलं हे बाजरीच्या पिठाचं धिरडं। चवीला अगदी भन्नाट लागतं आणि मस्त असं मऊ लुसलुशीत असं तयार होतं। लहान मुलांना जर बाजरीची भाकरी आवडत नसेल तर ते सुद्धा खूप आवडीने खातील, इतकं चविष्ट असं हे धिरडं तयार होतं। नक्कीच एकदा तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।